Welcome, dear student. Today's lecture we are going to discuss the sewing methods. Here there are four different methods of sewing. First is a broadcasting method, second is a drilling method, third dibbling method, and last one is a transplanting method. So one by one we have discussed the methods, their advantages and disadvantages. विद्यार्थिनींनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक थोडासा वेगळा पॉईंट अदर दॅन टॉपिक, म्हणजे हा पुढच्या टॉपिकमधला आहे, पण काही डिव्हिजन ह्या कॉलेजला ऑफलाईन येणार आहेत आणि आपला सिलेबस अनइवन होऊ नये यासाठी हा पॉईंट आपण वर्गामध्ये डिस्कस करणार आहोत. पण तरीसुद्धा एक तुम्हाला त्याची पूर्वकल्पना असावी, कारण ह्या महत्त्वाच्या मेथड्स आहेत सोईंग मेथड, म्हणून हा तास किंवा हे लेक्चर आज तुम्हाला पाहायला मिळेल. सोईंग मेथड, त्याच्यामध्ये 4 मेथड्स आपण दिलेले आहेत पहा. आता या मेथड ज्या आहेत याचे डिटेल अभ्यास आपण करणार आहोत किंवा त्या अभ्यासणार आहोत. यामध्ये ह्या ज्या मेथड्स आहेत किंवा ह्या ज्या पद्धती आहेत पेरणी करण्याच्या, या आपण पाहिलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहेत. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण पहिली मेथड पाहणार आहोत, ब्रॉडकास्टिंग मेथड. याचे काही फोटोग्राफ्स या ठिकाणी आहेत पहा, की ब्रॉडकास्टिंग करणे म्हणजे काय करणे. ब्रॉडकास्टिंग ऑफ द सीड. आता खालचा जो फोटोग्राफ्स आहे त्यामध्ये दिलेला आहे बघा कॅप्शन, broadcasting of rice seeds. In this method, the seed is spread on the surface of soil by hand and then mixed into the soil by light implement. म्हणजेच या पद्धतीमध्ये आपण जी काही बियाणे आहेत ती भाताची असोत किंवा मग बाकी जे स्मॉल सीडेड क्रॉप आहे, की ज्या बियाण्यांची लागवड किंवा ज्या पिकांची लागवड आपण या पद्धतीने करतो, फेकून देणे आपण असं म्हणू शकतो. तर ते जमिनीची चांगली मशागत आपण करून घेणार आहोत आणि त्या जमिनीमध्ये मशागत केल्यानंतर त्याच्यामध्ये नांगरणी असेल, कुळवणी असेल किंवा काही प्रमाणामध्ये पाणी देणं असेल, लाईट इरिगेशन असेल, तर मॅन्युअल मिक्सिंग असेल, ह्या गोष्टी केल्यानंतर आपण बियाणे त्या जमिनीच्या वरच्या पृष्ठभागावरती फेकून देणार आहोत किंवा एका सिक्वेन्सनी ते टाकणार आहोत आणि वरून ते टाकल्यानंतर आपण त्या बियाण्याला एखादा लाईट इम्प्लिमेंट असेल, एखादा अवजार असेल की जे हलका आहे, फळी वगैरे लाकडी, तर त्याच्याने त्याला कव्हर करणार आहोत. तर या पद्धतीला आपण काय म्हणणार, ब्रॉडकास्टिंग मेथड. त्याच्यामध्ये पहा एक्झाम्पल दिलेलं आहे, सिरियल्स अँड पल्सेस क्रॉप्स आर सोन बाय धिस मेथड. या पद्धतीमध्ये जे काही सिरियल्स क्रॉप आहे, मग त्याच्यामध्ये बाजरी असेल, भात असेल, गहू असेल, नाचणी असेल, ठीक आहे, हे जे काही स्मॉल सीडेड क्रॉप आहे तर याची लागवड आपण ब्रॉडकास्टिंग मेथडने करतो. त्याचबरोबर पल्सेस म्हणजे काय, तर डाळवर्गीय पिकं जी आहेत तर त्याचीसुद्धा लागवड या पद्धतीने आपण करू शकतो. यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेजेस दिलेले आहे पहा. ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रॉडकास्टिंग मेथड. पहिला आहे, इट इज अ सिम्पल मेथड ऑफ द सोईंग. सिम्पल का बरं म्हटलेलं आहे, कारण आपण ज्याला या पद्धतीचा स्किल नाही किंवा ज्याला ही पद्धत अवगत नाही तो सुद्धा या पद्धतीने पेरणी करू शकतो. म्हणून इट इज अ सिम्पल मेथड. इट इज द क्विकेस्ट मेथड ऑफ द सोईंग, म्हणजे कमी वेळामध्ये जास्त क्षेत्रावरची पेरणी आपण या पद्धतीने करू शकतो. नंतर इट इज द चिपेस्ट मेथड ऑफ द सोईंग. चिपेस्ट मेथड म्हणजेच यामध्ये ही मेथड जी आहे की याला अवजारं लागत नाही, जास्त मजुरांची आवश्यकता नसते, त्यामुळे ही स्वस्त अशी पद्धत पेरणी करण्याची आहे. आणि चौथा मुद्दा सांगितलेला आहे की इट डज नॉट रिक्वायर स्किल, म्हणजे या पद्धतीमध्ये वेगळं ज्ञान या पद्धतीचं आपल्याला असण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे याचे फायदे
किंवा ॲडव्हान्टेजेस आपण पाहिलेले आहेत. पहा परत एकदा आपण पाहूयात. इट इज द सिम्पल मेथड ऑफ सोईंग. इट इज द क्विकेस्ट मेथड ऑफ सोईंग. इट इज द चीपेस्ट मेथड ऑफ सोईंग. खर्च कमी येतो. अँड इट डज नॉट रिक्वायर स्किल. त्याच्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत पहा. इट रिक्वायर मोर सीड रेट पर हेक्टर. म्हणजे एका हेक्टरसाठी या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त सीड रेट लागतो. म्हणजेच बियाण्यांची आवश्यकता असते. कारण यामध्ये एकसारखे बियाणे आपण सगळ्या पृष्ठभागावरती टाकू शकत नाही. कुठे जास्त किंवा कुठे कमी पडण्याची शक्यता असते. द क्रॉप स्टँड इज अनयुनिफॉर्म. आणि या ठिकाणी जी काही उगवण होणार आहे बियाण्यांची तर ती एकसारखी होणार नाही. काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये उगवण दिसून येईल किंवा काही ठिकाणी काहीच दिसून येणार नाही. त्यालाच म्हटलं आहे क्रॉप स्टँड इज अनयुनिफॉर्म. जर्मिनेशन इज डिफेक्टिव्ह अँड गॅपी. आणि यामध्ये जे जर्मिनेशन आहे ते कसं असणार आहे? डिफेक्टिव्ह अँड गॅपी. म्हणजेच काय तर काही ठिकाणी खूप गॅप आपल्याला दिसणार आहे किंवा काही ठिकाणी बियाणे हे उगवूनच येणार नाही. त्याला आपण काय म्हणत आहे? डिफेक्टिव्ह. इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स आर ऑल्सो डिफिकल्ट. आणि या ठिकाणी एकसारख्या ओळी नसल्यामुळे या ठिकाणी जे काही इंटरकल्चर ऑपरेशन आहे म्हणजेच आंतरमशागत आहे तर आंतरमशागत आपण या पद्धतीमध्ये करू शकत नाही. हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. It requires more seed rate per hectare. The crop stand is ununiform. Germination is defective and gappy. And intercultivation operation are also difficult. त्याच्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती आहे ड्रिलिंग मेथड. म्हणजे पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण पिकांची पेरणी करतो. त्याला ड्रिलिंग मेथड म्हणतात. आता याच्यामध्ये सुद्धा फोटोग्राफ्स आपल्याला दिसत आहेत. वरच्या ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स आपल्याला ड्रिलिंग मशीन दिसते आणि खालच्या ह्याच्यामध्ये जी काही परंपरागत लाकडाचं अवजार आहे की ज्याला आपण तिफन म्हणतो किंवा चौफन म्हणतो तर ते आपल्याला दिसत आहे. इन धिस मेथड द सीड शुड बी सोन इन लाईन विथ द हेल्प ऑफ सीड ड्रिल. म्हणजेच काय? पेरणी यंत्र. लोकली कॉल्ड ॲज अ दुफन, तिफन ऑर चौफन. म्हणजे या पेरणी यंत्राच्या मधून बियाणे टाकल्यानंतर खाली ते किती रोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. त्याच्यामध्ये समजा 2 रोमध्ये होत असतील तर त्याला दुफन म्हणणार. 3 रोमध्ये किंवा 3 ओळीमध्ये होत असतील तर त्याला तिफन म्हणणार. आणि 4 ओळीमध्ये होत असतील तर त्याला चौफन असं म्हणणार. आणि या पद्धतीमुळे कोणकोणत्या पिकाची आपण पेरणी करू शकतो तर ज्वार, ग्राम, व्हीट, ज्वारी असेल, हरभरा असेल किंवा गहू असेल तर या पिकांची पेरणी आपण या पद्धतीने करू शकतो. याचे ॲडव्हान्टेजेस दिलेले आहे बघा. ॲडव्हान्टेजेस ऑफ ड्रिलिंग मेथड. क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. इट रिक्वायर लेस सीड रेट ॲज कम्पेअर टू ब्रॉडकास्टिंग मेथड. इट रिक्वायर लेस सीड रेट. म्हणजे या पद्धतीमध्ये जो सीड रेट आहे तो कसा असणार आहे? कमीत कमी असणार आहे. लेस सीड रेट लागणार आहे. पण कशाच्या कंपॅरिझनमध्ये? तर जी आपण पहिली पद्धत पाहिलेली आहे ब्रॉडकास्टिंग त्याच्या कंपॅरिझनमध्ये. इंटरकल्टिवेशन आर पॉसिबल. या पद्धतीमध्ये आपण आंतरमशागत करू शकतो. ओळी जी आहेत या पद्धतीमध्ये ओळीनुसार पेरणी असते किंवा त्याची रो असतात त्या रोमध्ये किंवा त्या ओळीमध्ये आपण आंतरमशागत करू शकतो. डिस्टन्स बिटवीन द 2 रोज आर सेम. 2 ओळींमधलं अंतर हे काय असणार आहे? सारखं असणार आहे, सेम असणार आहे. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस झालेले आहेत. पहा. क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. इट रिक्वायर लेस सीड रेट ॲज कम्पेअर टू ब्रॉडकास्टिंग मेथड. इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स आर पॉसिबल अँड डिस्टन्स बिटवीन 2 रोज आर सेम. त्याच्यानंतर आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ड्रिलिंग मेथड. इट इज द एक्सपेन्सिव्ह मेथड अँड इट रिक्वायर स्किल. ही थोडीशी जी आहे ती कॉस्टली मेथड आहे. यासाठी खर्च जास्त येतो म्हणून त्याला एक्सपेन्सिव्ह किंवा कॉस्टली मेथड असं पण म्हणू शकतो. आणि या पद्धतीने पेरणी जर करायची असेल पिकांची तर आपल्याला स्किल अवगत, त्याचं ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर तिसरी जी मेथड आहे ती आहे डिबलिंग मेथड, म्हणजेच टोकन पद्धत. इन धिस मेथड सीड इज प्लेस्ड ॲट स्पेसिफिक डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द डिबलर, प्लॅन्टर ऑर बाय हँड. यामध्ये या ठिकाणी फोटोग्राफ दाखवलेला आहे बघा डिबलरचा, कसं असतं डिबलरचं. ठीक आहे, तर डिबलरच्या सहाय्याने त्या ठिकाणी होल केले जातात आणि त्यामध्ये मग त्याच्यानंतर बियाणे लावले जातात. सीड इज प्लेस ॲट स्पेसिफिक डिस्टन्स, काही अंतरावरील खोलीवर त्याचं डिस्टन्स ठेवलं जाते आणि त्यामध्ये प्लॅन्टर असेल किंवा डिबलर असेल ह्या त्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये बियाणे टाकले जातात. एक्झाम्पल काय, तर कॉटन कापूस असेल, मका असेल म्हणजे मेज किंवा सनफ्लावर आर सोन बाय धिस मेथड. सूर्यफूल, कापूस आणि मका या पिकांची पेरणी आपण या पद्धतीने करतोय. आता याचे ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म, याच्यामध्ये पण क्रॉप स्टँड कसं असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. इट रिक्वायर लेस सीड रेट ॲज कम्पेअर टू ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग मेथड. ज्या आधीच्या 2 पद्धती आपण पाहिलेल्या आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये या पद्धतीमध्ये जी बियाणे आहेत ती आपल्याला कमी लागणार आहे. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, इट रिक्वायर लेस सीड रेट, कमीत कमी बियाणे लागणार. इंटरकल्टिवेशन ऑपरेशन्स आर पॉसिबल इन बोथ डायरेक्शन, म्हणजे यामध्ये जी काही आंतरमशागत आपण करणार आहे, जसं आपण ड्रिलिंग मेथडमध्ये पाहिलेलं आहे आंतरमशागत आपण ओळीमधून करतो, पण या पद्धतीमध्ये आपण दोन्ही डायरेक्शननी करणार आहे, उभी आणि आडवी दोन्ही प्रकारे आपण आंतरमशागत करू शकतो. हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म, इट रिक्वायर लेस सीड रेट ॲज कम्पेअर टू ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग मेथड. इंटरकल्टिवेशन ऑपरेशन आर पॉसिबल इन बोथ डायरेक्शन. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर इट इज द एक्सपेन्सिव्ह मेथड, ही सुद्धा खर्चिक मेथड आहे किंवा कॉस्टली मेथड आहे. अँड इट इज द टाईम कन्झ्युमिंग मेथड, यासाठी जो वेळ आहे तो वेळ जास्त प्रमाणामध्ये खर्च होतो, वाया जातो, त्याच्यामुळे इट इज द टाईम कन्झ्युमिंग मेथड. आणि चौथी जी मेथड आहे ती आहे ट्रान्सप्लांटिंग मेथड. In this method, seedlings are transplanted from nursery bed into main field. From nursery bed into main field. That is, small seeded crop are sown by this method like tomato, chili and tobacco. म्हणजे ज्या पिकांचे बियाणे हे खूप आकाराने लहान आहेत त्या पिकांची पेरणी आपण या पद्धतीने करतो. यामध्ये भाताचा सुद्धा अंतर्भाव होतो. भात पिकाची लागवड सुद्धा आपण या पद्धतीने करतो. काय म्हटलं आहे आपण या पद्धतीमध्ये, इन धिस मेथड सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड फ्रॉम नर्सरी बेड इनटू मेन फील्ड. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस त्याचे पहा. Crop stand is uniform. It requires less seed rate as compared to broadcasting and drilling and dibbling method. म्हणजे आधीच्या 3 आपण पद्धती पाहिल्या असतील तर त्या 3 पद्धतीच्या कंपॅरिझनमध्ये सगळ्यात कमी सीड रेट हा ट्रान्सप्लांटिंग मेथडला किंवा पद्धतीला आपल्याला लागणार आहे. आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहे, इट इज द एक्सपेन्सिव्ह मेथड, ही सुद्धा कॉस्टली मेथड आहे. आणि इट रिक्वायर स्किल, या पद्धतीने लागवड करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्किल, त्याचं ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. तर आपण आज 4 पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. कोणकोणत्या ते परत एकदा आपण पाहूया. ब्रॉडकास्टिंग मेथड, ड्रिलिंग मेथड, डिबलिंग मेथड आणि ट्रान्सप्लांटिंग मेथड. प्रत्येकाची डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. पहा परत एकदा आपण डेफिनेशन पाहूया. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, तर इन धिस मेथड सीड इज स्प्रेड ऑन द सरफेस ऑफ सॉईल बाय हँड अँड देन मिक्स्ड इन टू द सॉईल बाय लाईट इम्प्लिमेंट. कुठल्या पद्धतीने कुठल्या पिकांची पेरणी केली जाते हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते. यामध्ये एक्झाम्पल काय दिलेली आहेत, सिरियल्स अँड पल्सेस क्रॉप, म्हणजेच भात असेल, ज्वारी असेल, गहू असेल आणि पल्सेसमध्ये मूग, उडीद या प्रकारच्या पिकांची पेरणी आपण या पद्धतीने करू शकतो. नंतर ड्रिलिंग मेथड. ड्रिलिंग मेथड म्हणजे काय, तर इन धिस मेथड
Seed should be sown in line with the help of the seed drill, locally called as a तुफान, तिफन or चौफन. आणि कुठल्या बियाण्यांची पेरणी करतो आपण? जवार, ग्राम, व्हीट. ठीक आहे. त्याच्यानंतर डिबलिंग. इन धिस मेथड सीड इज प्लेस्ड ॲट स्पेसिफिक डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द डिबलर, प्लॅन्टर और बाय हँड. आणि कुठल्या पिकांचं आपण एक्झाम्पल देणार तर कॉटन, मेज आणि सनफ्लावर. आणि त्यानंतर आता आपण पाहिलेली मेथड ट्रान्सप्लांटिंग. इन धिस मेथड सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड फ्रॉम नर्सरी बेड इनटू द मेन फील्ड. स्मॉल सीडेड क्रॉप्स लाईक टोमॅटो, चिली, टोबॅको आर सोन बाय धिस मेथड. आणि या प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि तोटे म्हणजे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहिलेले आहेत. तर या 4 पद्धती अत्यंत महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला समजल्या असतील अशी मी अपेक्षा करते. आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.